कोल्हापूर जिल्ह्यात स्वामी समर्थांनी अनेक मारुती मंदिरांची स्थापना केली आहे। या सर्व मारुती देवळांना 11 मारुती म्हणून ओळखले जातं आणि त्यामधील मनपाटळेचा मारुती म्हणून प्रसिद्ध असणारे मारुती मंदिर हे कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळगड ज्योतिबा परिसरामध्ये आहे। 11 मारुतींपैकी सर्वात दक्षिणेस दिशेस असलेल्या या मारुती देवळाची स्थापना समर्थांनी केली आहे। या मारुती मंदिरात 5 फूट उंच हनुमानाची साधी सुबक अशी मूर्ती असून ती उत्तराभिमुख आहे। मूर्तीजवळ 1.5 फूट उंचीची कुबडी पाहायला मिळते आणि हे मंदिर अतिशय सुंदर आहे। सातारा जिल्ह्यातील शिंगणवाडीत खडीचा मारुती मूर्तीची स्थापना करण्यात आली। या ठिकाणी समर्थांचे रामघळ नावाचं ध्यानस्थळ देखील आहे। तिथेही 4 फुटांची मूर्ती समर्थांनी स्थापन केली आहे। मूर्तीचं तोंड हे उत्तरेकडे असून तिच्या डाव्या हातात ध्वजासारखी वस्तू आहे। मंदिरातील परिसर निसर्गरम्य आहे। तिथं पाण्याचा एक प्रवाह असून त्याला कुबडी तीर्थ असं देखील म्हटलं जातं। कोल्हापुरात मनपाटळेचा मारुती मंदिर समर्थ रामदास स्वामींनी स्थापन केलेला आहे। मारुती मूर्ती 5 फूट उंचीची साधी सुबक अशी आहे। ही मूर्ती आणि देऊळ उत्तराभिमुख असून मूर्तीजवळ 1.5 फूट उंचीची कुबडी पाहायला मिळते। हे मंदिर अतिशय सुंदर असं आहे। सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील बहे इथल्या रामलिंग बेटावर समर्थ रामदास स्वामींनी या मारुतीची स्थापना केली आहे। इथं चैत्र पौर्णिमेला हनुमान जयंतीचा उत्सव मोठ्या श्रद्धेने पार पडला जातो। प्रभू रामचंद्रांच्या वास्तव्यानं पावन झालेलं श्री क्षेत्र रामलिंग बेट हे प्राचीन तीर्थक्षेत्र आहे। या गावाला येथील रामलिंग बेटामुळे प्राचीनतेबरोबरच धार्मिक महत्त्व देखील प्राप्त झालंय। तर तिकडे साताऱ्यातील उमरज इथल्या कृष्णा नदीच्या काठावर मारुतीचं मंदिर आहे। शके 1571 मध्ये या मूर्तीची स्थापना झालेली होती। ही मूर्ती चुना, वाळू आणि ताग यांच्यापासून बनवलेली आहे आणि या मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी राज्यभरामधून भाविक या ठिकाणी दाखल होत असतात। साताऱ्यातील मसूर इथं शके 1567 ला रामदास स्वामींनी महारुद्र मारुतीच्या मूर्तीची स्थापना केलेली होती आणि यास महारुद्र हनुमान असंही म्हटलं जातं। शहापूर ते मसूर या दरम्यान जवळपास 3.5 किलोमीटरचं अंतर आहे आणि ही मूर्ती 5 फूट उंच असून चुन्यापासून बनवण्यात आली आहे। तिकडे शहापूरमध्ये देखील चुन्याचा मारुती आहे आणि या मूर्तीची उंची 6 फूट इतकी आहे। या मारुतीला शहापूरचा चुन्याचा मारुती असंही म्हटलं जातं। या मूर्तीच्या डोक्यावर गोंडा लावलेली टोपी आहे। ही मूर्ती पूर्वाभिमुख आहे। साताऱ्यातील माझगाव इथं मारुतीचं प्रसिद्ध मंदिर आहे। दगडावर कोरलेली ही मारुतीची मूर्ती आहे। समर्थ रामदास स्वामी यांनीही या मूर्तीची स्थापना केलेली होती। साताऱ्याच्या चाफळ इथं मारुतीच्या 2 मूर्ती आहेत। चाफळ इथल्या राम मंदिराच्या मागच्या बाजूला असणारी ही वीर मारुती मूर्ती आहे। समर्थ रामदास स्वामींनी शके 1570 मध्ये या मारुतीच्या मूर्तीची स्थापना केली होती। ही मूर्ती वीर मारुती म्हणून ओळखली जाते। कोल्हापूर जिल्ह्यात असलेल्या 11 मारुतींपैकी पारगावचा मारुती देखील मोठा प्रसिद्ध आहे। पारगावच्या मारुतीला बाळ मारुती किंवा समर्थांच्या झोळीतला मारुती असंही म्हटलं जातं। सर्वात लहान अशी ही मूर्ती सपाट दगडावर कोरलेली आहे। शेंदूर नसून केसांची शेंडी बांधलेली असते। मारुतीराया जणू डावीकडे धावत निघाल्याच्या आविर्भावात ही मूर्ती कोरलेली आहे। 1654 साली या मारुतीची स्थापना झाली असून रामदास स्वामींनी या मूर्तीची स्थापना केली आहे। इतकंच नव्हे तर याच ठिकाणी रामदास स्वामी आणि शिवाजी महाराज यांची भेट झाल्याचं पुजाऱ्यांचा दावा आहे। नागपंचमी उत्सवासाठी प्रसिद्ध असलेल्या सांगली जिल्ह्यातील शिराळा या गावामध्ये 11 पैकी 1 मारुती आहे। शिराळा एसटी स्टँड जवळ हे मंदिर आहे। तिथली मूर्ती 7 फूट उंच आणि चुन्यापासून तयार करण्यात आलेली आहे। मंदिर आणि मूर्ती ही उत्तराभिमुख आहे।
1576 मध्ये समर्थांनी या मूर्तीची स्थापना केली होती। मूर्तीच्या उजव्या आणि डाव्या बाजूला झरोके असल्यानं सूर्योदय आणि सूर्यास्तावेळी सूर्यकिरण थेट मूर्तीच्या तोंडावर येतात। समर्थ रामदास स्वामींकडून स्थापना केलेल्या या मारुती मंदिरात दर्शनासाठी दररोज भक्तांची गर्दी पाहायला मिळते।